कडून रोहन सध्या काटेवाडीमध्ये नेमकी कशा पद्धतीने तयारी करण्यात आली, काय सविस्तर तपशील? खरं तर काटेवाडीतून पार्थिव गदिमा सभागृहाच्या तिथे येणार होता आणि तिथून अंत्ययात्रेला सुरुवात होणार होती. परंतु आता निर्णय त्यांनी बदललेला पाहायला मिळतोय. गदिमा सभागृहातली जी अंत्ययात्रा होती ती रद्द करून जो रथ सजवलेला होता तो रथ आता काही मिनिटांपूर्वी काटेवाडीकडे रवाना झालेला आहे आणि काटेवाडीमधूनच अंत्ययात्रेला सुरुवात होईल. काटेवाडीमधूनच रथामधून जे आहे ते अजित पवारांचं पार्थिव विद्या प्रतिष्ठान संकुलामध्ये येईल आणि तिथे अजित पवारांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार होणार आहेत. साधारणतः अजून 1 तास ते 1.5 तास पार्थिव काटेवाडीमध्ये ठेवलं जाईल. तिथे अजित पवारांचं मूळ निवासस्थान आहे. काटेवाडी हे गाव पवारांचं गाव आहे. अगदी पहिल्यापासून राजकीय सुरुवात काटेवाडीतून पवार कुटुंबियांनी केलेली होती आणि तिथल्या घरी अजित पवारांचं पार्थिव जे आहे ते सध्या ठेवण्यात आलेलं पाहायला मिळतंय आणि तिथून अंत्ययात्रा जी आहे ती सुरू होईल आणि साधारणतः अंत्ययात्रा सुरू झाल्यानंतर 1 तासामध्ये गदिमा सभागृहाच्या जवळ असणारं विद्या प्रतिष्ठान जे आहे त्या विद्या प्रतिष्ठानच्या संकुलामध्ये अजित पवारांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. सध्या राज्यभरातून जे काही नागरिक येत आहेत, जे काही अजित पवारांचे कार्यकर्ते येत आहेत, ज्यांचा ज्यांचा सहवास अजित पवारांसोबत इतक्या दशकांमध्ये आलेला होता, ते सगळेजण अजित पवारांच्या अंत्यदर्शनासाठी, अजित पवारांना शेवटचं पाहण्यासाठी बारामतीमध्ये आलेले आहेत. अगदी विद्या प्रतिष्ठानच्या संकुलामध्ये आत्तापासूनच मोठी गर्दी जी आहे ती व्हायला लागलेली आहे. अंत्यदर्शन काटेवाडीपासून अंतिम यात्रा जी आहे ती सुरू करण्यात जाणार आहे. त्या ठिकाणी देखील मोठी गर्दी जी आहे ती पाहायला मिळते. कारण का काटेवाडीतील ग्रामस्थ असतील, काटेवाडीच्या आजूबाजूची गावं असतील, या सगळ्या गावांमधून लोक जे आहेत ते काटेवाडीमध्ये पोहोचत आहेत. दुसरीकडे राज्यभरातून जे नागरिक येत आहेत, राज्यभराकडून जे सगळे अजित पवारांवरती प्रेम करणारे कार्यकर्ते येत आहेत, ते सगळे आत्ताच्या घडीला या ठिकाणी विद्या प्रतिष्ठानच्या संकुलाच्या जवळ आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या माध्यमातून मोठी गर्दी जी आहे ती या सगळ्यांच्या माध्यमातून केली जात आहे. अगदी शेवटचं दर्शन आपल्याला दादांचं मिळावं म्हणून आबालवृद्ध असतील, अगदी 90-95 वर्षापर्यंत जे सगळे वृद्ध त्यांना अजित पवारांचं अंतिम दर्शन घ्यायचंय, त्यांना अनेक जण घेऊन आलेले आहेत. त्यांची देखील मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी या संपूर्ण परिसरामध्ये सध्याच्या घडीला पाहायला मिळते. त्यामुळे शेवटचं दर्शन अजित पवारांचं घेण्यासाठी काटेवाडीमध्ये देखील गर्दी झालेली आहे. अगदी तासाभरामध्ये दादांचं पार्थिव अंत्ययात्रेसाठी काटेवाडीतून निवासस्थानापासून रवाना होईल. ते थेट शहराच्या मध्यवर्ती भागातून विद्या प्रतिष्ठानच्या संकुलामध्ये येईल आणि त्या ठिकाणी उपस्थित मान्यवर असतील, पवार कुटुंबीय असतील आणि असंख्य असा जनसमुदाय अजित पवारांच्या अंत्यविधीसाठी आलेला आहे. त्यांच्या माध्यमातून ही सगळी अंत्ययात्रा पार पडणार आहे आणि त्यानंतर अंत्यविधी जे आहेत ते अजित पवारांच्या पार्थिवावरती केले जाणार आहेत. त्यासाठी संपूर्ण तयारी जी आहे ती प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली आहे. कारण प्रशासनातले अनेक अधिकारी जे आहेत ते अजित पवारांसोबत यापूर्वीपासून जोडले गेलेले आहेत. प्रशासनावर एक मजबूत पकड असणारा नेता म्हणून अजित पवारांची ओळख आहे. अजित पवारांची ओळख ही अतिशय कामासाठी माणूस म्हणून केली जाते. अजित पवार अगदी सकाळपासून 6 वाजल्यापासून कामाचा तडाखा अजित पवारांचा असायचा आणि त्यामुळे अनेक जण अजित पवारांसोबत जोडलेले गेले होते. खरं तर मास लीडर म्हणून ज्यांची ओळख आहे असे फार कमी नेते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राहिलेले आहेत. त्यातला एक नेता आज महाराष्ट्राने गमावलेला आहे. महाराष्ट्रातून अशा एका नेत्याचे नाव जे आहे ते आता काही अंशाने राजकीय दृष्ट्या कमी होणार आहे. त्यामुळे ही सगळी मोठी पोकळी जी आहे ती कधीही भरून न निघणारी आहे आणि यामुळे सगळे जनसमुदाय बारामतीमध्ये पोहोचलेला आहे. बारामतीमध्ये मोठी गर्दी या सगळ्यांच्या माध्यमातून झालेली सध्याच्या घडीला पाहायला मिळते. नक्कीच रोहम, आमच्यासोबत अशाच पद्धतीने जोडले राहा. पण आमचे दुसरे प्रतिनिधी विजय चिडे सुद्धा आपल्यासोबत आता जोडलेले आहेत. विजय, खरं तर एका बेधडक राजकारणाची ही अखेर अतिशय धक्कादायक आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र सध्या हळहळल्याचं पाहायला मिळतंय. संपूर्ण पवार कुटुंबीय सध्या काटेवाडीत दाखल झाले. शरद पवार किती वाजेपर्यंत काटेवाडीत पोहोचतील, काय माहिती मिळते? नक्की जर पाहिलं तर थोड्याच वेळामध्ये शरद पवार हे आता काटेवाडी या ठिकाणी निवासस्थानी दाखल होणार आहेत. बारामतीहून ते निघालेले आहेत. अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये ते या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि या ठिकाणाहून झाल्यानंतर
अजित पवार यांचं पार्थिव जे आहे ते आता बारामतीच्या दिशेने रवाना करण्यात येणार आहे. या ठिकाणी जर पाहायला गेलं तर काठेवाडीमध्ये मोठ्या संख्येने जे आहे ते जनसमूह उसळल्याचा पाहायला मिळत आहे आणि अंतिम दर्शनासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केलेली आहे. रोहित पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर पवार कुटुंब जे आहे ते संपूर्ण कुटुंब या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. थोड्याच वेळामध्ये शरद पवार देखील आता या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि या ठिकाणी अंतिम दर्शन घेतल्यानंतर अजित पवार यांचं पार्थिव जे आहे त्याचं बारामतीकडे विद्याप्रतिष्ठान या ठिकाणी नेण्यात येणार आहे. त्या ठिकाणी अंत्यसंस्काराची जी आहे ती देखील तयारी केलेली आहे आणि त्यामुळे आता वेळेचा अभाव जो आहे तो होऊ नये यासाठी देखिए अरे हिंदी चालू है ना बाबा, हिंदी चालू है, बोला बोला महाराष्ट्र के हमने एक ऐसे सितारे को गवाया है कि जो महाराष्ट्र के नुकसान को कभी दोबारा भर के नहीं निकलने वाला है. एक विजन रखने वाला नेता था और आम जनता के हित के लिए, काम के लिए हमेशा तत्पर रहने वाला और शिस्त प्रिय नेता करके उनका नाम था और डेवलपमेंट के लिए खुद एक ऐसा एग्रेशन रखने वाला नेता मैंने देखा ही नहीं. मेरा पिछले 25 साल से मैं उनके साथ में काम करता हूँ. राज्य मंत्री करके, स्टेट मिनिस्टर, कैबिनेट मिनिस्टर करके मैंने उनके साथ में काम किया है. पर एक जुझारू और आम जनता के लिए जो काम होना है तो होना है, नहीं करना है तो नहीं करना है, ऐसे स्पष्ट रूप से बोलने वाला, मुंह पे बात करने वाले और कुछ पीछे नहीं, आगे नहीं, सोचना नहीं, जो करना है तो करना है. एक लोकप्रिय मॉस लीडर, जनता के हित के लिए, जनता के काम के लिए सदैव तत्पर रहने वाले लीडर को, नेता को हमने गवाया है. महाराष्ट्र का बहुत बड़ा नुकसान हुआ है. ये नुकसान कभी भर के नहीं निकलने वाला है. कौन सी यादें हैं जो आपको अभी आगे लाइफ टाइम उनकी हमेशा याद रहने वाली? ये देखो, मैंने उनके साथ में तो स्टेट मिनिस्टर का काम किया. वो कैबिनेट मिनिस्टर थे, मैं स्टेट मिनिस्टर था 2-3 डिपार्टमेंट का. और तब से आज 25 साल उनके साथ में हमने साथ मिलकर काम किया है. उनकी एक खासियत थी कि समय हुआ, काम हुआ तो 1 मिनट भी अपने सामने बिठाते नहीं थे. फालतू की बातें नहीं होना चाहिए. जब मैं बैठा था तो काम हो गया, चाहे मिनिस्टर में हूं तो आप जरा कुर्सी खाली करो, दूसरे के लिए दो. मुंह पे कोई बुराई ये नहीं, पर बहुत सारी यादें ऐसे कि हम लोग जब हम लोग कभी दौरे पर जाते थे तो दौरे पर जाते वक्त उनकी जो बात करने का ढंग था, काम करने का ढंग था, वो आम जनता की और लोगों के प्रति, देखो कैसा है कि कुछ लीडर ऐसे होते हैं जो केवल टाइम पास करते हैं, समय बिताते हैं. ये समय बिताते नहीं थे, समय का उपयोग करके जनता के लिए काम करना, ये उनका एक अच्छा स्वभाव था. और मैं तो ये सोचता हूं कि इतने सालों से उन्होंने महाराष्ट्र के, आज जो महाराष्ट्र की प्रगति में उनका बहुत बड़ा योगदान है, बहुत बड़ा हिस्सा है. पण वेळेचं नुकसान झालंय, महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालेलं आहे, ते आता भरून निघणं शक्य नाही. तर काय पुढील पॉलिटिशियन जे असतील त्यांच्यासाठी काय तुमचं सांगणं आहे? कारण वेळेला पण महत्व दिलं पाहिजे किंवा असे हादसे घडतात बराच. नाही, हे हादसे खरं म्हणजे टाळले पाहिजे. खरं तर फार आपण कधी कल्पनाच करू शकत नाही की असं कधी झालेलं आहे. झाले आहे. आताही वाटतं की अजितदादा आता आहेतच, कोणा विश्वास बसणार नाही. पण अशा प्रकारचे हादसे ज्यावेळेस होतात VVIPच्या संदर्भात, कुठेतरी कुठे निग्लिजन्सी होते, काय होतं. आणि यामध्ये आता अलीकडे झालेले या 2 दशकातील सगळ्या हादस्याचा विचार केला तर आपण असं झालं. आता आपण कोणावर काय बोलायची गरज नाही, पण कसं टाळता येईल या संदर्भातली चर्चा झाली पाहिजे. त्याही पलीकडे जाऊन बघा, पुढचे 10 वर्ष जे दादांच्या रूपानं महाराष्ट्राला विकसित करण्याची जी भूमिका होती ती आता थांबलेली आहे. किती वर्ष मागे गेलं? महाराष्ट्र मागेच गेला आहे. महाराष्ट्राचं प्रचंड नुकसान झालं आहे. अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्रात आपण एक हिराच गमावला आहे. राजकारणात हिरे कमी असतात, पण हा हिराच होता राजकारणातला. आणि ही भरून न निघणारीच हानी आहे, प्रचंड मोठी हानी आहे. तुम्ही पण काम केले त्यांच्याबरोबर, विरोधी पक्षनेते होते, दादाही विरोधी पक्षनेते होते. त्यावेळेच्या काही आठवणी असतील ना, दादांचा परखड स्वभाव किंवा दादांनी काही कामं केलेली असतील?
दादांनी ज्यावेळेस माझ्या भागातला गोसीखुर्द प्रकल्प होता, मोठा प्रकल्प होता, म्हणजे जवळपास 38 TMC पाणी साठवणारा प्रकल्प होता, थांबलेला रखडलेला प्रकल्प होता. मी ज्यावेळेस राज्यमंत्री झालो त्यांच्या खात्याचा आणि आम्ही दोघांनी तो प्रकल्प पुढे न्यायचं ठरवलं, त्यावेळेस स्मरणातील गोष्ट म्हणजे अशी की हा प्रकल्प मी करणार म्हणजे करणार. आणि तू मला ज्यावेळेस केंद्राकडे आम्ही गेलो, मनमोहन सिंग साहेब त्यावेळेस पंतप्रधान होते आणि मॅडमला मी भेटून आलो, त्यावेळेस त्या प्रकल्पासाठी सातत्यानं पाठपुरावा करत असताना विदर्भामध्ये या 3-4 जिल्ह्याला हा प्रकल्प म्हणजे तुमचं दारिद्र्य दूर करेल आणि यासाठी हा प्रकल्प मी कोणत्या हालतीत पूर्ण करून घेईल, या जिद्दीनं ते कामाला लागले. आणि तो प्रकल्प आज जे पूर्णत्वास आलाय त्यामध्ये मोठा वाटा हा अजितदादांचा आहे. आणि ती आठवण ज्यावेळेस आमच्या प्रवासातली की म्हणजे एखादं काम हाती घेतलं आणि ते होत असेल तर ते काम करण्यासाठी वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल असं म्हणून मला हिंमत देऊन त्या प्रकल्पाच्या मागे लागले आणि आम्ही दोघांनी म्हणून तो प्रकल्प पूर्ण केला. राजकारणाच्या पलीकडचे दादा असं होते की बघा, तुम्ही जर प्रवासात सोबत असाल ना तर दादासारखा दिलदार माणूसच नाही, दिलदार दोस्तच नाही, दिलदार व्यक्तिमत्वच नाही. पण त्यांना कामाच्या वेळेस मात्र काम म्हणजे काम, त्यापेक्षा दुसरं नाही. कामात आराम नको, काम म्हणजे काम, त्यात नको आराम, ही दादांची भूमिका होती. अशा वेळेस फार हळव्या मनाचा माणूस होता, बोलताना वागताना वैयक्तिक बोलताना कधी रागावलेलं मी पाहिलं नाही. पण कामाच्या वेळेस कुठे काही कुचराई झाली तर मात्र त्याचा रुद्रावतार तो पण सगळ्या महाराष्ट्राने पाहिला आहे. खूप आठवणी आहेत यार, हे भरून न निघणारी हानीच आहे महाराष्ट्राची. अपने विरोधकों के साथ अच्छे संबंध रखने वाले काफी कम अपने विरोधकों के साथ भी अच्छे संबंध रखने वाले काफी कम नहीं, वो politicians कभी ये नहीं सोचते थे, विरोधी सोचना ही नहीं था. उनकी एक बात मैं बताता हूँ कि जो भी आया है उनका काम करना, चाहे अपोजिशन हो या रूलिंग पार्टी का हो, उनमें भेदभाव कभी उन्होंने देखा ही नहीं. हर कोई, जब कोई एमएलए जाता है तो उसके कॉन्स्टिट्यूंसी का काम हो तो वो सोचते कि ये एमएलए का काम नहीं है, वहां के कॉन्स्टिट्यूंसी का काम है, जनता का काम है, यही सोचकर उन्होंने काम किया है. तो ऐसे नेता बहुत कम होते, मुंह देखकर चेहरा देखकर काम करने वाले होते, पर ये चेहरे की तरफ नहीं देखते थे, ये कागज की तरफ देखकर काम करते थे. ऐसे नेता महाराष्ट्र में नहीं के बराबर है, जिसमें वो अजीत दादा क्या पवार ये थे. शिव शाहू फुले अम्बेडकर मूवमेंट के लिए भी एक बहुत बड़ा नहीं, ये तो थे. देखिए, ये सत्ताधारी पक्ष में आज की रूलिंग पार्टी में एक मात्र ऐसे हमारे नेता थे कि जो सेकुलर विचार के थे. दोस्त गमावल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलंय. अतिशय अनपेक्षित अशी ही सगळी घटना घडली आणि त्यानंतर आता संपूर्ण महाराष्ट्रावर एक प्रकारचा आघात झालाय. सध्या काटेवाडीतली आपण सगळी दृश्य पाहतोय. अजित पवार यांचं पार्थिव काटेवाडी इथल्या त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आलंय आणि अनेक महत्त्वाचे नेते सध्या इथे दाखल होत आहेत. कार्यकर्त्यांमध्ये सध्या पोरकेपणाची एक भावना आहे, कारण जवळपास 3.5 दशकं महाराष्ट्राच्या राजकारणात असतील, सत्ताकारणाचा ते एक महत्त्वाचा भाग होते. अजितदादा ज्या पद्धतीचे खमकं नेतृत्व होतं राज्याला लाभलेलं, त्यांनी बंड केलं, पण त्यानंतर सुद्धा सरकारमध्ये ज्या पद्धतीनं त्यांचा एक दरारा होता, ज्या पद्धतीनं कामाचा वेग होता, आवेग होता, त्यामुळे नेहमीच सगळेजण प्रभावित झाले. रोखठोक धडाडीचं एक राजकीय नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. यासोबतच त्यांची एक दुसरी बाजू सुद्धा होती, ज्या पद्धतीनं संवेदनशील हळव्या मनाचे सुद्धा दादा अनेकदा कार्यकर्त्यांना पाहायला मिळाले. आणि असे दादा अचानकपणे निघून गेले, ज्याचं दुःख संपूर्ण महाराष्ट्राला झालं. आपण पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडे. विजय, सध्या संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल आहे, नेत्यांना अश्रू अनावर होत आहेत. सध्या कोणकोणते नेते काटेवाडीत दाखल झालेत? नक्की जर पाहिलं सध्या तर शरद पवार हे थोड्या आता काही मिनिटांमध्ये जे आहे ते काठीवाडीमध्ये पोहोचणार आहेत. तर माणिकराव कोकाटे हे काठीवाडीमध्ये दाखल झालेले, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे जेवढे नेते आहेत ते देखील काठीवाडीमध्ये येत असल्याची माहिती मिळत आहे. आणि सध्या काठीवाडी परिसरामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात गर्दी देखील
त्या अजित पवार यांच्या समर्थकांनी केलेली पाहायला मिळत आहे. अजित पवार यांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी जे आहे ते काठेवाडीमध्ये संपूर्ण जाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. या ठिकाणी संपूर्ण भाऊक वातावरण असल्याचं देखील पाहायला मिळत आहे. त्यांच्या पत्नी असलेलं जय पवार असेल, त्याचबरोबर रोहित पवार असेल, ते देखील या ठिकाणी उपस्थित आहे. तर इतर नेते देखील या दिशेने येत असल्याची माहिती आहे. त्याचबरोबर आता अर्धा तास विजय, तुम्हाला थोडंसं थांबवते. ही आपण दृश्य पाहतोय. शरद पवार सुद्धा आता काटेवाडीमध्ये दाखल झालेत. खरं तर या वयामध्ये शरद पवारांवर हा एक मोठा आघात आहे, पण ज्या पद्धतीनं त्यांनी एक कुटुंब प्रमुख म्हणून ही सगळी परिस्थिती कालपासून सांभाळली आहे ते आपण सगळेजण पाहतोय. शरद पवार हे विद्या प्रतिष्ठानमध्ये सध्या पोहोचल्याचं पाहायला मिळतंय. ही तिथलीच आपण दृश्य पाहतोय. काल ज्यावेळी शरद पवार यांना कळलं की आपला पुतण्या इतक्या कमी वयामध्ये अशा पद्धतीनं अजितदादांची एक अकाली एक्झिट झाली, शरद पवारांना हा एक मोठा धक्का होता, त्यांच्यावर एक मोठा आघात झाला. मात्र तरीही एक कुटुंब प्रमुख म्हणून ते उभे राहिले. ज्या पद्धतीनं ते सध्या ही सगळी परिस्थिती सांभाळत आहेत आपण सगळेच पाहतोय. शरद पवार यांचा वारसा खरं तर अजित पवार समर्थपणे पुढे चालवत होते. मात्र अशा पद्धतीनं अजित पवारांचं निधन होणं हा एक मोठा धक्का आहे, अनपेक्षित आहे, अकल्पित हे सगळं काल घडलं. हे विद्या प्रतिष्ठानमधले आपण दृश्य पाहतोय. शरद पवार सुद्धा त्या ठिकाणी दाखल झालेत. राष्ट्रवादीचेच नाही तर सर्वपक्षीय नेते सध्या बारामतीत काटेवाडीमध्ये दाखल होत आहेत आणि काही वेळातच आता अंत्ययात्रेला सुरुवात होणार आहे. हा आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा पाहतोय. ते सुद्धा काही वेळातच आता काटेवाडीमध्ये दाखल झालेत. राज्याचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस सुद्धा काल ज्यावेळी त्यांना सुद्धा बातमी कळली की राज्याचे उपमुख्यमंत्री आणि धडाडीचे नेते अजित पवार यांचं विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं, त्यानंतर देवेंद्र फडणवीस सुद्धा कुठेतरी हतबल पाहायला मिळाले. त्यांनी पवार कुटुंबियांची भेट घेतली. ज्यावेळी ती भेट झाली त्यावेळी आपण दृश्यांमधून पाहिलं असेल की फडणवीस सुद्धा एक प्रकारे हतबल झाले होते, कारण राज्याचं एक इतकं मोठं नेतृत्व अशा पद्धतीनं अनपेक्षितपणे आपल्यातून निघून गेलं. आणि याबद्दलची अधिकची माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे. ज्योत्स्ना, मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा आता दाखल होत आहेत, काय अधिकचे तपशील आहे? अगदी बरोबर आहे. आपण बघतोय की अजित पवार यांचं पार्थिव जे आहे थोड्याच वेळात विद्या प्रतिष्ठान या मैदानामध्ये जे आहे ते आणलं जाईल. पण त्यापूर्वी जे आहे ते शरद पवार आणि त्यांच्या पत्नी जे आहेत त्या इथे पोहोचलेल्या आहेत. त्याचबरोबर जे आहे ते थोड्याच वेळात आपण इथे बघतोय की अनेक VIP जे आहेत ते इथे पोहोचत आहेत. डॉक्टर लहाने सुद्धा इथे आलेले आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा आता थोड्याच वेळात जे आहे ते अंत्यसंस्कार जिथे होणार आहे तिथे पोहोचतील. आणि जे आहेत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सुद्धा या अंत्यदर्शनाला येणार आहे. त्याचबरोबर फक्त राष्ट्रवादीच नव्हे तर आपण बघतोय की इतर सुद्धा आमदार, खासदार, नेते, मंत्री जे आहेत ते या ठिकाणी जे आहे ते पोहोचलेले आहेत. विद्या प्रतिष्ठान मैदानामध्ये एक मोठी तयारी जी आहे ती करण्यात आली आहे. अजित पवार यांचे पोस्टर या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि एका जड अंतःकरणाने आणि ओल्या डोळ्याने जे आहे ते आता अजित पवार यांना निरोप देण्यासाठी जे आहे ते मोठ्या संख्येनं त्यांचे कार्यकर्ते सुद्धा पोहोचलेले आहेत. बारामती म्हणजे पवार आणि पवार म्हणजे बारामती असं समीकरण असलेले आणि राज्याच्या राजकारणामध्येच नव्हे तर देशाच्या राजकारणामध्ये गेली 35 वर्ष सक्रिय असलेले अजित पवार जे आहे, ज्यांनी महाराष्ट्रात 6 वेळा उपमुख्यमंत्री पद जे आहे ते भूषवलेलं आहे. इतकंच नव्हे तर त्यांच्या कामाचा दरारा, त्याचा रुबाब, त्यांचा निष्ठित स्वभाव, त्यांचं नक्की ज्योत्स्ना, तुम्हाला थोडंसं थांबवते. ही आपण दृश्य सध्या पाहतोय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे कुटुंबियांसोबत सध्या काटेवाडीमध्ये दाखल झालेले आहेत. ज्या पद्धतीने काल राज ठाकरेंना सुद्धा या निधनाची बातमी कळली, त्यांनी सुद्धा अतिशय शोक व्यक्त केला. मी अतिशय दिलदार दोस्त गमावला असं राज ठाकरेंनी म्हटलं. म्हणून अरे खूप काम केलं, चल चल ठीक, चला चला प्लीज. तर अनेक नेते सध्या छोड़ के चले गए हैं. और एक याद मैं बताता हूँ कि कल के 25 तारीख में नांदेड़ में जो हिंद का चादर प्रोग्राम हुआ, सारा दिन उनके साथ रहने का मुझे सहयोग मिला. पूरे नांदेड़ वासियों की मुलाकात हो गई.
मगर हमारा दुर्भाग्य है कि हाँ ये नेता हमको छोड़ के चले गया। कल भी दादा की सभा वहाँ होने वाली थी नांदेड़ में, ऐसा प्रस्तावित था, तो नांदेड़ के लिए, बारामती के लिए, महाराष्ट्र के लिए कितना बड़ा नुकसान है? नहीं, नांदेड़ में सभा नहीं थी, नांदेड़ से उतर के और जगह जाने वाले थे कि नांदेड़ में इलेक्शन नहीं था, परभनी वगैरह जाने वाले थे। मगर हमारा दुर्भाग्य यह है कि इतना अच्छा नेता हम छोड़ के चला गया। प्रतापराव चिखलीकर यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे। इतका मोठ्या मनाचा आणि नेतृत्व गुण असलेला नेता आपल्याला सोडून जाणं हे अतिशय दुर्दैवी असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। खरं तर दादांची जाण्याची वेळच चुकली अशा प्रतिक्रिया सध्या राज्यभरातून व्यक्त होत आहेत। ज्या पद्धतीनं अजितदादा काम करायचे, त्यांच्या कामाचा धडाका हे संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे। त्यामुळे अशा पद्धतीनं अतिशय अनपेक्षितपणे, अकालीपणे दादा निघून जातील असं कुणालाही वाटलं नव्हतं। सुप्रिया सुळे यांनी सुद्धा पुन्हा तेच म्हटलंय की हे जे काही घडलंय त्यावर अजूनही विश्वास बसत नाही। कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा तीच भावना आहे, अजून कुठून तरी अजित पवार येतील असंच त्यांना वाटतंय। अजित पवार यांच्या जाण्यानं राजकारणात, समाजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली। जवळपास 3.5 दशकं त्यांनी महाराष्ट्राचं राजकारण, सत्ताकारण या सगळ्याचा ते एक महत्त्वाचा भाग राहिले। केवळ राजकारणच नाही तर त्याला एक समाजकारणाची सुद्धा जोड होती। ज्या पद्धतीनं ते लोकांमध्ये मिसळायचे, त्यांच्याशी संवाद साधायचे, त्यांचे व्यथा ऐकायचे, त्यावर तोडगा काढायचे, हे सगळंच आता कुठेतरी निघून गेलंय आणि त्यामुळे महाराष्ट्र पोरका झाल्याचं पाहायला मिळतंय। ही काटेवाडीतली सध्या दृश्य आहेत। राज्यभरातले, देशभरातले अनेक महत्त्वाचे नेते बारामतीत येत आहेत, काटेवाडीत दाखल होत आहेत। दादांच्या आठवणींनी नेते सुद्धा आता भावुक होत आहेत, व्याकुळ होताना पाहायला मिळतात। नियतीनं एक निर्घृण घाला घातल्याचं पाहायला मिळतं। उदयशी नारायण चव्हाण। तर राज ठाकरे आपल्या कुटुंबियांसह सध्या काटेवाडीत पोहोचल्याचं पाहायला मिळते। राज ठाकरेंना सुद्धा अतीव दुःख झाल्याचं पाहायला मिळालं। जरी विरोधी पक्षातले असते तरी मनभेद नव्हते। ज्या पद्धतीनं रोखठोक भूमिका दादा घ्यायचे, त्या दादांच्या या भूमिकेचं राज ठाकरे यांनी सुद्धा अनेकदा जाहीर सभेतून कौतुक केले। जातीभेद न मारणारा, लोकांमध्ये मिसळणारा असा एक नेता असं राज ठाकरे यांनी वर्णन केलं। विरोधी पक्षात असले तरी अनेकदा अनेक विषयांवर अजित पवार यांनी सुद्धा राज ठाकरेंची साथ दिली आणि त्यामुळे राज ठाकरे यांनी सुद्धा अजित पवार यांचं अनेकदा कौतुक केलं। राजकारणातले मतभेद असूच शकतात, मात्र त्या पलीकडे राजकारण पाहणारा असा एक नेता हरपला असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। राज ठाकरे आपल्या कुटुंबियांसह आता काटेवाडीत दाखल झालेत। ते विद्या प्रतिष्ठानमध्ये आता पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। त्या ठिकाणी अंत्यविधीची सगळी आता तयारी करण्यात आली। कार्यकर्ते राज्यभरातल्या कानाकोपऱ्यातून सध्या काटेवाडीत दाखल झालेत। बारामतीत लोक येत आहेत। नियतीचा हा खेळ डोळे पाणावणारा असाच आहे। ज्या पद्धतीनं अजित पवार यांना वेगवेगळ्या घड्याळांची आवड होती, त्यांचं पक्षचिन्ह सुद्धा घड्याळ असंच होतं आणि त्याच घड्याळावरून अजित पवार यांच्या मृतदेहाची ओळख पटली, हे खरं तर दुर्दैवच म्हणावं लागेल। अतर्क्य असं हे सगळं काल घडून गेलं आणि त्यानंतर अजून देखील महाराष्ट्र पाणावलेलाच पाहायला मिळतोय, हळहळलेलाच पाहायला मिळतोय। सत्य स्वीकारायला अजूनही मन तयार नाहीये असंच कार्यकर्ते सध्या म्हणतात। ही जी गर्दी आपण पाहतोय, अंत्यविधीसाठी ही गर्दी झालेली आहे। शरद पवार सध्या विद्या प्रतिष्ठानमध्ये पोहोचलेत। शरद पवार यांच्यावर तर हा अतिशय मोठा घालाच म्हणावा लागेल। आपल्या समोरच आपल्यापेक्षा कमी वयाच्या पुतण्याचं अशा पद्धतीने निघून जाणं अगदीच हृदयाला चरे पडतील अशा पद्धतीची ही सगळी घटना घडली। पण शरद पवार यांनी या परिस्थितीत सुद्धा ते उभे राहिले, कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्याचं दिसतंय। अतिशय शांतपणे, संयतपणे ही सगळी ते परिस्थिती पाहतायत। काही गोष्टी आपल्या हातात नसतात असं सुद्धा काल शरद पवार म्हणाले होते। जी गोष्ट आता घडली आहे ती स्वीकारण्याशिवाय कोणताच पर्याय नसतो असं म्हणत ती गोष्ट त्यांनी स्वीकारली आणि आज आता ते विद्या प्रतिष्ठानमध्ये पोहोचलेत। अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यासाठी सध्या राज्यभरातून कार्यकर्ते जमतायत, पदाधिकारी येत आहेत, नेते दाखल होत आहेत।
विद्याप्रतिष्ठानमध्ये त्यांच्या अंत्यविधीची सगळी तयारी करण्यात आली. थोड्याच वेळामध्ये अंत्ययात्रेला सुरुवात होईल. पवार कुटुंबीय या ठिकाणी दाखल झालेले आहे. शरद पवार सुद्धा आलेत. अतिशय संयमीपणे शरद पवार ही सगळी परिस्थिती हाताळत आहेत. कुटुंबाचा एक आधारवड म्हणून ते आता उभे राहिलेत. अजित पवार यांचं हे अकाली जाणं, अनपेक्षित जाणं सगळ्यांच्याच मनाला चटका लावून गेलं. काळजाले घरे पडतील अशी ही सगळी घटना होते. ज्या बारामतीतून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली त्या बारामतीमध्येच काल अजित पवार यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचं विमान अपघातात दुर्दैवी असा मृत्यू झाला. संपूर्ण महाराष्ट्र त्यामुळे शोकाकुल झालेला आहे. नेत्यांना अजूनही अश्रू अनावर होतात. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा या ठिकाणी आता दाखल होतात. सर्व पक्षीय नेते खरं तर अजित पवार यांच्या अंत्यविधीला येत आहेत. काल परवाच सभा घेतलेले, पत्रकार परिषद घेतलेले दादा आज आपल्यात नाहीयेत हे सत्य पचवणं संपूर्ण महाराष्ट्राला कठीण होतं. दादांची जाण्याची वेळ चुकली असंच आता सगळेजण म्हणतात. नियतीचा हा क्रूर घाला महाराष्ट्र आता झेलतोय. कारण एक राजकारणातला एक महत्वाचं व्यक्ती, राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले, सोबतच ज्या पद्धतीनं त्यांनी अर्थ खातं सांभाळलं, ऊर्जा खातं असेल, प्रशासनावर त्यांची एक प्रकारे पकड होती, या सगळ्याला आता महाराष्ट्र मुकलेला आहे. एक खमकं नेतृत्व महाराष्ट्रानं गमावलंय. केंद्रापेक्षा अजित पवार नेहमीच राज्याच्या राजकारणात बारामतीमध्ये रमल्याचं पाहायला मिळालं. मुंबईमध्ये कितीही कामं असली तरी अजितदादा आपल्या बारामतीत यायचे, तिथल्या लोकांच्या समस्या जाणून घ्यायचे. बारामतीची त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली होती. सध्या ही दृश्य आपण पाहतोय. सुप्रिया सुळे सुद्धा या ठिकाणी दाखल झाले. विद्याप्रतिष्ठानमध्ये हळूहळू सगळे पवार कुटुंबीय आता येत आहेत. सुप्रिया सुळे यांनी सुद्धा काल बहीण म्हणून ज्या पद्धतीची भूमिका निभावली ते महाराष्ट्र अगदी पाहतच राहिला. ज्या पद्धतीने त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं हे सगळंच महाराष्ट्रानं पाहिलं. त्यांच्यामध्ये पक्षीय मतभेद होतेच. मध्यंतरीच्या काळामध्ये बंडही झालं होतं. त्यामुळे भाऊ बहिणीचं नातं कुठेतरी एका वेगळ्याच दिशेने जाते असं महाराष्ट्राला वाटत होतं. मात्र राजकारण बाजूला ठेवून कुटुंब म्हणून ते नेहमीच एकत्र होते. कालपासून सुप्रिया सुळे यांनी सुद्धा सगळ्या कार्यकर्त्यांना समजावणं, त्यांना एक प्रकारे धीर देणं हे अतिशय योग्यरित्या केलं. आणि त्यामुळे खरं तर महाराष्ट्र सुद्धा त्यांच्या एक प्रकारे धीरोदात्त भूमिका सगळ्यांनीच कालपासून अनुभवली. आता सुद्धा विद्याप्रतिष्ठानमध्ये त्या दाखल झाल्यात. कशा पद्धतीनं तयारी होती या सगळ्याचा कालपासून त्या आढावा घेतात. कारण सुनेत्रा पवार, जय पार्थ पवार या सगळ्यांवर एक मोठा घाला आहे. आणि जय पार्थ पवार यांच्या आत्या म्हणून त्या खमकेपणानं उभ्या आहेत. आता विद्याप्रतिष्ठानमध्ये काय नेमकी तयारी करण्यात आली याचा ते आढावा घेत आहेत. कार्यकर्त्यांशी बोलत आहेत, कार्यकर्त्यांना धीर देत आहेत. शासकीय इतमामात आता काहीच वेळात अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक बारामतीत आता दाखल होतात. नियतीच्या घड्याळाची वेळ चुकली असंच म्हणावं लागेल. आपण पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडे. सकाळपासून या सगळ्यांवर ते लक्ष ठेवून आहेत. विजय, आता शरद पवार आलेले आहेत, सुप्रिया सुळे सुद्धा आलेले आहेत. पवार कुटुंब संपूर्ण विद्याप्रतिष्ठानमध्ये दाखल झालंय का? नक्कीच पाहिलं सध्या पवार कुटुंब जे आहे ते संपूर्ण विद्याप्रतिष्ठानमध्ये दाखल होत आहे. मात्र जय पवार, रोहित पवार हे जे आहेत ते आता सध्या काठेवाडीमध्येच आहेत. आणि अजित पवार यांच्या पार्थिवासोबत ते आता काठेवाडीच्या दिशे प्रतिष्ठानच्या वतीने बारामतीकडे जे आहे ते रवाना होणार आहेत. सध्या जर पाहिलं तर प्रतिष्ठान या ठिकाणी जे आहे ते
शरद पवार आणि त्याच्या पत्नी ज्या आहेत त्या देखील या ठिकाणी दाखल झाल्याचे पाहायला मिळत आहे. सुप्रिया सुळे देखील आता या ठिकाणी आलेले आहेत. इतर नेते देखील या ठिकाणी येत असल्याचे पाहायला मिळत आहे. राज ठाकरे देखील पुण्याजवळामध्ये जे आहेत विद्याप्रतिष्ठान या ठिकाणी दाखल होणार आहेत. काटेवाडीमध्ये त्यांनी पवार कुटुंबियांची भेट देखील घेतलेली आहे. इतर नेते देखील आता या ठिकाणी असल्याचे पाहायला मिळतात. ते देखील पवार कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं साधन करत आहेत. पवार कुटुंबांना कुठेतरी धीर देण्याचा प्रयत्न जो आहे तो आता केला जात असल्याचं पाहायला मिळतंय. कारण पवार कुटुंब जे आहे ते मोठ्या दुःखामध्ये या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळत आहे. पवार कुटुंब समेत संपूर्ण महाराष्ट्र जो आहे तो देखील दुःखामध्ये असलेला पाहायला मिळतो. कारण एक मोठा नेता जो आहे तो अजित पवार यांच्या स्वरूपाने महाराष्ट्राने हरवला आहे. आणि त्यामुळे आता त्यामुळे सध्या जर पाहिलं तर बारामतीमध्ये जे आहे ते मोठ्या संख्येने जे आहे ते नागरिक येत असल्याचे पाहायला मिळत आहे. अजित पवार यांचं पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येत असल्याचे पाहायला मिळत आहे. अजित पवार आतापर्यंत ज्या कार्यकर्त्यांना बोलले असतील, ज्या भागामध्ये सभा घेतल्या असतात त्या भागातील कार्यकर्ते या ठिकाणी येत आहे. बहुपत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या विद्याप्रतिष्ठान या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून सर्वसाधारणपासून तर राजकारणापर्यंत जे आहे ते नागरिक या ठिकाणी आहे. शेतकरी कष्टकरी जे आहेत ते वर्गातील देखील या ठिकाणी असल्याचे आपल्याला पाहायला मिळतंय. आणि आता थोड्या वेळामध्ये जे आहे त्यात अजित पवार यांचं पार्थिव बारामतीच्या दिशेने काठेवाडीतून काढण्यात येणार आहे. आणि अंत्ययात्रा जी आहे ती काठेवाडी ते बारामती काढण्यात येणार आहे. त्या काठेवाडीमध्ये सुद्धा आपण बघू शकतो मोठ्या संख्येने जी आहे ती गर्दी या ठिकाणी उसळलेली आहे. जनसामान्य कार्यकर्ते जे आहेत ते देखील त्या ठिकाणी आहेत. आणि संपूर्ण कार्यकर्ते जे आहेत ते भावूक झालेले पाहायला मिळत आहे. घोषणाबाजी त्या ठिकाणी करत आहे. अजितदादा एकच वादा असं घोषणाबाजी जी आहे ती बारामतीमध्ये केली जात होती. मात्र आता कुठेतरी दादा नाही याचं दुःख जे आहे ते बारामतीकरांना आहे. संपूर्ण महाराष्ट्राला हे दुःख असल्याचं पाहायला मिळतं. तो मुळे आता जनसमूह जो आहे तो आता दादांच्या अंत्यदर्शनासाठी दादांचं अंत्यसंस्कारांच्या शेवटच्या क्षणी कसं दर्शन मिळेल यासाठी प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळत आहे. काठेवाडी या ठिकाणी जर पाहिलं तर मोठ्या संख्येने गर्दी जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे. थोड्या वेळामध्ये आता अजित पवार यांचं पार्थिव हे आता बारामतीच्या दिशेने काढण्यात येणार आहे. आणि त्यानंतर त्यांच्यावरती विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी अंत्यसंस्कार देखील करण्यात येणार आहे. सध्या विद्या प्रतिष्ठानमध्ये जर पाहिलं गेलं तर शरद पवार, सुप्रिया सुळे आणि इतर नेते देखील दाखल झालेले आहेत. विजय, राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी दाखल झालेत का? नक्की जर पाहिलं तर विमानतळावरती जे आहे ते मुख्यमंत्री दाखल झालेले आहेत. थोड्या वेळामध्ये ते आता विद्या प्रतिष्ठानाकडे आपला काठेवाडीकडे येतील आणि पवार कुटुंबियांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री देखील आपल्या सोबत असणार आहेत. देवेंद्र फडणवीस हे बारामतीमध्ये दाखल झालेले आहेत. तर त्यांनी प्रतिक्रिया दिली. अत्यंत जवळचा मित्र जो आहे तो गमावला असल्याचं दुःख जे आहे ते व्यक्त केलं होतं. कारण कुठेतरी ते हळहळ झाले, संपूर्ण महाराष्ट्रात ती हळहळ झाली होती. त्यांनाही तेच दुःख झाल्याचं पाहायला मिळत होतं. कारण मुंबईत काही तासामध्ये जे आहे ते अजित पवार निघाले होते आणि बारामती या ठिकाणी त्यांची सभा होणार होती. सभेसाठी येत असताना अपघात जो आहे तो घडला होता. त्यामुळे अचानक शॉकिंग जे आहे ते त्यांना देखील वाटलं होतं. त्यामुळे आता काल देखील त्यांनी हे दुःख जे आहे ते व्यक्त केलं होतं. आज अंत्यविधीसाठी हजर असणार आहेत. विमानतळावरती ते सध्या दाखल झालेले आहेत. थोड्या वेळामध्ये आता काठेवाडी या ठिकाणी येतील. थेट अजित पवार यांचं अंत्यसंस्कार ज्या ठिकाणी केले जाणार आहे त्या ठिकाणी विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी ते येतील. सध्या तरी ते विमानतळापर्यंत आले असल्याची माहिती मिळत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आता सोबत असणार आहेत. त्याचबरोबर नरेंद्र मोदी देखील आता 11 पर्यंत येतील असं देखील सांगितलं जात आहे. सध्या जर पाहिलं गेलं तर इतर नेते जे आहेत ते आल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. विजय, खरं तर संपूर्ण बारामतीकर या ठिकाणी आता उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय. कारण अजित पवार आणि बारामती म्हणजे अजित पवार एक समीकरण तयार झालं होतं आणि आपला हक्काचा माणूस आता आपल्यात नाहीये हे पचवणं खरं तर बारामतीकरांना अतिशय अवघड झालंय. संपूर्ण बारामतीकर आता तिथे जमा झाल्याचं पाहायला मिळतंय.